जय साईनाथ सर्वांना. कशात तुम्ही? तर स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक नवीन व्हिडिओवरती. तर आज तुम्हाला समजत असेल थंबनेलवरून आम्ही अचानक निघालो आहे. दादाने अचानक कॉल केला आपल्याला. तर आम्ही चेंबूरपासून ते प्रतिशिर्डी ठाणा जाणार आहे. जसं कोंडीविटा ते ठाणे गेले होतो. ते आता तुम्हाला पुढे बघायला भेटेल काय काय ते. आपल्यासोबत बघा राजा काका पण आहे. साईराम आणि साईराम. ओम साईराम. निकाला काय अचानक कसं काय आलं म्हणत? अचानक गाला राजा बोलला चल आपण जाऊया छोटी शिर्डी बघायला ठाणा. तर म्हणलं ठीक आहे जाऊया. तर मी बोललो चल बाबूला पण फोन करा येतो काय बघूया बापू. तर आम्ही आता निघालो. आता आपण कुठे आहे? आता चेंबूरला. चेंबूरवरनं आम्ही आता चालू करणार चालायला. आता आम्ही ब्रिज शोधतो इकडे, पण ब्रिज काय भेटत नाही. तर कोणत्या ब्रिजने जायचं काय इकडे विचारतोय. साईराम, आम्हाला ब्रिज भेटलाय. आपल्या राजा काकांनी शोधून काढलाय. बरोबर. साईराम. प्रति मिनी शिर्डीला चाललो आहे. रात्रीचा प्रवास कसा वाटतोय प्रवास रात्रीचा? भारी वाटतोय. आता आम्ही चालायला स्टार्ट करेल आता पुन्हा. आमची पहिली ड्युटी चालू होणार आहे. ती डायरेक्ट शिर्डी, छोटी शिर्डी. साई बघा, हा जसा मुलुंडवाला रस्ता आहे तसा हा एक लांबलचक रस्ता आहे आमच्यासाठी. हा ना निकेता? हो, किती चालेल तेवढा आपला छोटच पडतोय. अचानक भयानक मध्ये निघालोय. मी पण मी तर जीन्स घातली आहे बघा. जीन्स आणि शर्ट घालून निघालोय मी. दादा देत होता कपडे, पण दादाचे कपडे काय झाले नाही. सर्व येतात. बाबांचा बुलावा असेल तर कशावर पण लोक येतात. आणि बाबांचा बुलावा पाहिजे. साईराम. पुढे तुम्हाला बघायला भेटेल. तोपर्यंत चॅनलला असेच सपोर्ट करा. जय साईनाथ. जय साईनाथ. आहे बघा, इकडनं वारी चालू होणार आहे. आपला तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, आपली तारदेवची पालखी ह्याच रूटने जाते. तेव्हा इकडे या साईडला ठाणे घाटकोपरची साईड आहे. आपल्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तुम्ही. आणि निघायला आता इकडे काय विषय? साईराम. हे बघा, आम्ही इकडे चेंबूरला आता इकडे बसलो आहे जरा एक साईडला. निकादा आणि मी आहे. आता इकडे आम्ही मगाशी निकादाच्या घरी जेवलो. निकादाच्या म्हणजे बायकोने, म्हणजे आपल्या वहिनीने जेवायला बनवलं होतं. निकादाने सांगितलं होतं की जेवायला बनव करून. मी तिकडे जाणार आहे जेवायला. तर वहिनीने जेवण बनवलं होतं. वहिनीला खूप थँक्यू जेवण बनवल्याबद्दल. आणि खूप चांगलं जेवण होतं. आता आम्ही इकडे बसलो आहे. आता अजून किती वेळ लागणार आहे आपल्याला? 10-15-20 मिनटं लागेल. कसं वाटतंय? आपण रात्री निघालो आहे अचानकमध्ये छोटी शिर्डीला आम्ही निघालोय. आता बघू बाबांचं दर्शन घ्यायला आता जातोय आम्ही. चालतोय आता आम्ही चालायला चालू करेल आता. आता तुम्ही बघितलं, मी तुम्हाला दाखवलं ते पालखीचा रूट. आपल्या मुंबईची पालखी येते, साई आशीर्वाद पदयात्रा मंडळ. ती इकडूनच जाते. म्हणजे मुंबईपासून दादरच्या मागच्या पालख्या जोपर्यंत निघतात याच रूटने जातात पालख्या. आता आम्ही बसलो इकडे, चाय पिली आणि इकडे येऊन बसलो आहे आता. तर आम्ही निघू, कारण तिकडे बसायला जागा नव्हती म्हणून इकडे येऊन बसलो आहे. आम्ही साईडला येऊन बसलो आहे. आणि मग निघायला असं रात्रीचं असं पहिल्यांदा असं चाललो आपण. कसं वाटतं तुला? एकदम भारी वाटतोय. अचानकमध्ये आम्ही मी तर कपडे काहीच नाही घातले. अचानक असं निघालोय. आता तिकडे सिग्नलला गाड्या थांबल्यात, आम्हाला बघतात तिकडनं गाडीमधून. सगळे बघतात. हे बघा, सगळं बघतात आम्हाला. पण आमच्या आजूबाजूला कोणच नाही, फक्त आम्हीच बसलोय बघा. सर्व दुकानं पण बंद आहेत. निघाला. साईराम. ओम साईराम. जय साईनाथ. आम्ही कागदनगर विक्रोळीला पोचलो आहे. गोदरेजचा गेट पाठी गेला आहे. आणि या रस्त्यावरून चालताना पालखीची खूप आठवण येते. आता आम्ही चाललो आहे, कारण पुढे लांबपर्यंत कोणीच दिसत नाही. तेव्हा आम्ही सर्व्हिस रोडला चालतो आहे. गरम एवढं होतं आहे. पाऊस येऊन गेला पण गरम एवढं होतं आहे ना, खूप बेकार गरमी होते आहे. तर मी इथं घातलं आहे
निकालाला जास्त गरमी होते मगापासून. हा नित्या दादा थकला आहे. काय अजून काय? तर 20 किलोमीटर बाकी आहे. हा काय तरी नित्या दादा बोलतोय गरमले होते करणं. त्या बाबांना बोला पाऊस द्या. पाऊस पाहिजे का? ओम साईराम, येऊ दे पाऊस. निकाल आता पहिल्याच्या ब्लॉग सारखी मजा नाही करत आहे. हाय रे, का? गरम व्हायला लागला नाही पण. मित्राची आठवण येते काय? हाय नाही, मग ते आपली एन्जॉय ते वेगळं आहे रे. 9 दिवसाचा, हे एका दिवसाचाच आहे. तर थोडा गरम पण भरपूर होत आहे, हा त्यामुळे व्यवस्थित चालतोय. आणि चिकट एवढं होतंय ना, तर पाय घसरतात आहे. हा ना. ओम साईराम. ओम साईराम. आम्ही चाललो आता. मला वाटतं आम्ही काकड आरतीपर्यंत पोहोचू तिकडे सकाळी. आता पाठी आम्हाला थांबलं. आम्ही थोडा पाणी बिणी पिला. त्यांनी पाणी द्यायला आले होते म्हणजे ते लोक. आम्ही पाणी वगैरे पिलं पाठी आणि आता चालतो आहे. हा रूट खूप मोठा आहे, कारण तर तुम्हाला माहिती आहे आपला आता ताडदेवची पालखी जी निघते त्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तो रूट केवढा मोठा आहे. आता आम्ही चाललो आहे. भेटू पुढे पुढे. चांगलं ना फरक हा काय काय बोला बोला. रात्री चालणं आणि हे दिवसा चालणं किती मोठा आनंद येतो आहे. त्या या ब्लॉगमध्ये भाऊ टाकतोय. जरा आनंद घ्या रात्रीचं पण. साईराम. साईराम. निकाल आपलं काय बोलायचं ओम काय? साईराम. नाही साईराम चालतोय. चालतोय. निकालाचा जरा प्रॉब्लेम झालाय, पण सांगू नाही शकत. ओके, नाही सांगत. ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू राहा. आम्ही पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. आता अजून पुढे जाऊन बघू. आता बसू तिकडे. निकाला बसणार आहे पुढे जाऊन. पुढे थोडं बसायचा विचार हॉल चाललाय, घ्यायचा आहे. पण लास्ट स्टॉप आमचाच आहे. आम्हीच पाठी आहे सगळ्यांच्या. हा लास्ट डब्बा आमचा लास्ट पर्यंत राहणार म्हणजे राहणार. ओम साईराम. हा. निकाला फक्त इकडे आता कंटिन्यू चेंबूरपासून इथपर्यंत कंटिन्यू चालला आहे. आम्ही मध्ये कुठे बसलो नाही. आता नाही तर ताडदेवच्या पालखीतून आलो असतो ना, पूर्ण इकडे तिकडे तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. त्या सर्वीकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी हॉल्ट घेतो निकाला. ते कसं निकालाला मान द्यावा लागतो ना सर्वीकडे. ठीक आहे, आम्ही चाललोय पुढे. तुम्हाला पुढे भेटतो. काय काय होतं तुम्हाला बघायला भेटेल. काय नाही बघा, आम्ही इकडे खायला बसलो. काय खायला बसलो? जेवण नाश्ता आहे. काय भाजीपाव. इकडे ब्रिजच्या खाली बसलो आम्ही. साईराम. आम्ही तिकडे पाठी बसलो होतो खायला. स्टेशन घेतलेला. विक्रोळीला काय? विक्रोळी स्टेशन घेतलेला. हा, विक्रोळी जेवणाचा स्पॉट. जेवणाचा स्पॉट. थोडं खाल्लं, पोटाला आराम दिला थोडा. जेवण वगैरे केलं वगैरे. आता निघालोय पुढच्या वाटचाळीला. आता पुढचा स्टॉप आहे मुलुंड चेक नाका. हा, तिकडे एक नाश्ता होणार. मग त्याच्यानंतर डायरेक्ट मिनी शिर्डी. साईराम. साईराम. निकालाचं काय चाललंय काय माहित नाही. मला इकडे पण शेवटचा डबा पकडलाय. सर्व पुढे निघून जातात, पण येऊन जाऊन काय माहिती कसं काय निकालाचं पाठीत राहतो निकाला. मला तर समजत तो राजा पण बोलतो पाठी काय एवढा राहतोय, मला समजत नाही. आम्हाला एवढी गरम झालं ना तर मला काय सुचत नाही. सुचत नाही ना. लय गरम होते. पाऊस देवा पडू दे, एवढी गरम होते. आणि भिजूया. ओम साईराम. भिजायचं. भिजायचं जर पाऊस पडला तर भिजेल मी. हा ना. एवढी गरम होते. आता आम्ही चाललोय पुढे चालत सर्व पुढे निघून गेलेत. तर ते लोक आता खायला बसलेत म्हणून पाठी आहेत. आणि इकडे आता समोर रोडला कोणच नाही, फक्त आम्ही चाललो आहे. तिघंच आहे आम्ही चालतो आहे. तुम्हाला पालखीच्या म्हणजे आपल्या ताडदेवच्या पालखीतून जातो आपण. तुम्ही तिकडे पण बघताय. आपलं म्हणजे जास्त कोण आपल्या ग्रुपमध्ये ॲड नसतोच, कारण सर्व पुढे निघून जातात. आम्ही निकादासोबत पाठीच असतो आम्ही. असंच सेम झालं आहे, पालखीसारखंच झालं आहे. निकादासोबत अजून पण आता आम्ही पाठीच आहे. निकादासोबत समजत नाही, कोण चालायला लागला ना पालखी सोडून हळूहळू एकदम शेवटच्या डब्याला येतो. खरं आहे की नाही? ओम साईराम. बरोबर आहे ना. हो. चाललोय पुढे भेटू. जिकडे जेव्हा आम्ही बसू काय करू ते तुम्हाला नक्की दाखवू. जय साईराम. इकडे आम्ही आता बसलेलो इकडे बसलो आहे. हे बघा हायवेच्या बाजूलाच हायवे आहे. इकडे बसस्टॉपला आम्ही बसलो आहे. साईराम. ओम साईराम. साईराम. भाऊ थकलाय म्हणून भाऊसाठी बसलो आहे. लाचा सेवा केली पाहिजे ना, नाही तर भाऊ वैताग घेईल. नाही साईराम. भावाला आता दादासाठी थांबलो इकडे. दादाला आता एक प्रॉब्लेम झाला, सांगतो काहीतरी तर ऐकत नाही. पण दादा बसत चालणार आहे मी.
आता काय प्रॉब्लेम झाला ते सांगू नाही शकत. सामनेवाले समजणार बरोबर पालखी. हां पालखीवाले समजणार. तर आम्ही आता चाललो आहे पुढे अजून इकडनं 10 किलोमीटर आहे प्रति शिर्डी. आणि इकडे थांबलं अजून मुलुंड चेक नाक्याला थांबणार आहे. तिकडे पण वाटतं नाश्ता आहे काहीतरी. तर आता तिकडनं अजून पुढे जायचं बाकी आहे. तिकडनं मला वाटतं 1-1.5 तासामध्ये पोचू आम्ही. म्हणजे सकाळच्या काकड आरतीला पोचू असं तर वाटतंय तिकडे. पण बघूया दादाची कंडिशन अशी आहे चालेल तर आम्ही चालेल. हां कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या बाकीच्या ब्लॉगमध्ये तर बघितलं दादा म्हणजे कसा चालतो ते. दादाच्या पायाला फोड पण आले. सगळे बाप निघतात आहे. कसले ओम साईराम. चालतोय तर फोड पण आले आहे. म्हणजे सर्वांना सतवतो ना, नाही त्याचे परिणाम आहे. चला साईराम चला. चला सायराम आता निघतोय आम्ही. इकडे बसलेलो निघतोय आता. जय साईनाथ. आता आम्ही चाललो आहे. 2:40 झालेत रात्रीचे. आणि तर खूप गरमी व्हायला लागले म्हणून हे खांद्यावरती घेतलं आहे. आणि ते राजा काका पण आता खूप पुढे निघून गेलेत. आता आम्ही दोघं लाचचा डब्बा आहे. दोघंच लाचचा डबा आहे. आणि आता आमचा पाठी पण कोण नाही, पुढे पण कोण नाही. हे प्रथा निकेताने चालू केलेली. आता काय बोलू नाही शकत. हां निकेता कसं वाटतंय? बरं वाटतंय चालायला. फुल गरम भरपूर होतंय. रस्ता पण दिसत नाही नीट म्हणून आता असं इकडे आजूबाजूला जंगल आहे. आता नीट दिसणार नाही एवढा रात्री. तर आम्ही चाललो आहे हळूहळू. आणि निकेता फास्ट चालतोय पण 8 दिवस हो साईराम. रात्रीचा रस्ता दिसत नाही तर घसरलो थोडा. घसरगुंडी खेळतो आम्ही. निघाला 8 दिवसा पालखीत एवढा कधी असा फास्ट चालला नाही पण इकडे चालतंय रपारप. निकादा बोलतो तर ताडदेवपासून चालत यायला पाहिजे होता. पण आम्ही आलो चेंबूर पासून. हां ते डायरेक्ट ठाणा. हां आता हा रूट काय संपत नाही. लांबलाचा रूट आहे हा खूप. काय हां आणि ते राजा काका पण काय लांबपर्यंत दिसत नाहीत. थांबल्यात असं वाटतंय. थांबल्यात पुढे. थांबला आता पुढे आमची हां. वाट बघतोय. चप्पल पण 10 वेळामध्ये पाणी जात आहे. ते चिखल जात आहे. चिडचिड घसर होत. होतोय. ठीक आहे चला. जय साईनाथ. जय साईनाथ. ओम साईराम. ओम साईराम. हे बघा इकडे आम्ही थांबलोय आता. इकडे भावासाठी थांबलो आहे. भावाची ओम वाट साईराम. भाव पाठी घसरगुंडी खेळता. आता इकडे आम्ही परत थोडं बसतोय. इकडे लांबचा रस्ता आहे आणि खूप लांबपर्यंत काही दिसत नाही. इकडे बसतो आता बस स्टॉपवरती. आम्ही बसून निघू डायरेक्ट. जय साईराम. आम्ही ठाण्याच्या पुढे आहे म्हणजे टोलला बसलो आहे. टोलच्या पुढे आहे. इकडे सर्व नाश्ता करायला बसलो आहे. आता मी चाय पितो आहे. अजून इकडनं 4 किलोमीटर आहे. बाकीचं पुढे सांगतो. जय साईनाथ. आम्ही 4 वाजलेत आणि आता आम्ही ठाण्याच्या ब्रिजवरती आहे. बघू शकता तुम्ही ठाण्याच्या ब्रिजवरती आहे. दादा आपला चालतोय हळूहळू. दादाला सांगितलं होतं काहीतरी करायला मगाशी पण दादाने काय ऐकलं नाही आमचा. त्यामुळे आता कसा थोडा प्रॉब्लेम झाला जास्त. दादा बोलतोय मी चाललो आहे गाडीत बसायला. आता फक्त इकडून 4 किलोमीटर काहीतरी बाकी आहेत फक्त. आणि दादा बोलतो आता मी चाललो आहे बसायला. काय बोलणार आता. ओम साईराम. ओम साईराम. राजा काका पुढे चालतात बघू शकता तुम्ही. आणि आपण इकडे चाय पिली होती. आपण गोपाल राहुल सर्व होतो. आपण इकडे चाय पिली होती. आम्ही चाललो आहे हळूहळू. तर डायरेक्ट इकडनं काकड आरतीला तुम्हाला भेटतो तिकडे जाऊन. तुम्ही कंटिन्यू राहा तोपर्यंत. तर दादा चालतोय फुल मचवतोय. जय साईनाथ. अरे राहू दे ना. निघाला. मी काय बोलतो परत जरी तुला बाबाची शपथ आहे. जय साईनाथ. आम्ही इकडे आलो आहे मंदिरात. आणि नेमकं बघा आता आम्ही मंदिरात आलो आहे आणि पाऊस चालू झाला. इकडे दिसणार नाही बघा. निकाला फायनली आलाय बाबांच्या मंदिरात. ओम साईराम. ओम साईराम. इकडे बाबांची पूजा करतात वाटतं. तर बघू शकता तुम्ही बाबांची पूजा चालू आहे. नंतर दाखवतो थोड्या वेळाने. काय फायदा. जय साईनाथ. आम्ही पोचलो आहे इकडे आता बसलो आहे बाहेर. काय
ठाणा वर्तकनगर पोचलो आहे. जस्ट पोचलोय. काकड त्याला आरतीला- बोलायला पण जीवावर येते बाबा. काकड आरतीला बोलतोय तर बाबा नाही बोलतोय. बाबा झालं. मी एवढा आलो ती लय मोठी वार्ता. साईराम झालं. ओम साई. याला आडवा पाड. सायराम. मी काय बोलतो निकेता, तिकडे मॅरेथॉन तिकडे पार्टी चालू होती, तर तुला कोण बोललं मॅरेथॉन करायला जातं काय, जाशील काय? मी बोलू मला 1,00,000 रुपये काय 10,000 पण दिले तरी मी नाही चालणार. का बोल एवढं बाबांसाठी चाललं तेच नाही मोठं वाटतं. ठीक आहे, मला इकडनं नको ते. इकडनं उलटं चालत जायचं असेल तर- नाही नाही मी बोलेल बाबा मी बसनीच जातो. ओम साईराम. ओम सायराम. राजाला बोलायला अरे जाऊया यार. चालला निकेता टाइमपास करतो. Thanks. Love you. Forever.